आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न झालं। आदरणीय दादांच्या आकस्मिक जाण्यानं ती पोकळी निर्माण झाली होती, म्हणून पक्षातल्या सर्वच कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी आणि पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी मला हे अध्यक्षपद स्वीकारावं अशी विनंती केली। आदरणीय दादांनी 35 वर्ष काम करत असताना महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती एका कुटुंबासारखं त्यांनी जपलं होतं। त्यांची स्वप्न अशीच अर्धवट सोडून ते अचानक आपल्यातून निघून गेले आणि सगळ्यांची एकच इच्छा होती की दादांच्या जागी आपण जर आलात तर आपण सगळे मिळून सगळ्यांच्या साथीनं दादांची ही स्वप्न पूर्ण करू। पक्षातल्या सगळ्यांचाच आग्रह आणि विनंती होती आणि ह्या सगळ्यांच्या मनामधला विश्वास आणि मला साथ देण्याची त्यांची हमी, या सगळ्याच गोष्टींमुळे मी हे आजचं पद स्वीकारलेलं आहे आणि आम्ही सगळेच मिळून संपूर्ण महाराष्ट्रासाठी, पक्षावाढीसाठी आणि पक्षातल्या सगळ्याच तळागाळातल्या लोकांपर्यंत त्यांच्या कल्याणासाठी झटण्याचं आम्ही आश्वासन दिलेलं आहे। धन्यवाद। आज